मुंबई। तर सामान्य मुंबईकरांच्या दादरकरांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होता। दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे असं आमचं मत असल्याचं दादरकरांनी मुंबईकरांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी देखील तयार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी राज ठाकरेंची तयारी दिसते आहे। नागपूर आणि विदर्भातल्या लोकांना नेमकं काय वाटतं आपण जाणून घेऊया। शैलेंद्र काय वाटतं, विदर्भाची जनता काय विचार करते राज उद्धव एकत्र येण्यावर? एक चांगली गोष्ट आहे। जर उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब महाराष्ट्र हितासाठी जर एकत्र येत असेल आणि जनहितासाठी शेतकऱ्यासाठी काही करण्याची त्यांची इच्छा असेल आणि सोबत पवार साहेबही मराठी माणूस आहे, आम्ही सर्व महाराष्ट्रात राहतात आणि पवार साहेब, उद्धव साहेब, राज ठाकरे सगळं एक येत असेल तर महाराष्ट्रासाठी खूप चांगली गोष्ट असेल। तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काय वाटतं? हमको नहीं समझता। बाळासाहेबांचा विचार आहे, बाळासाहेबांचा विचार हे मेन आहे। राजसाहेब आणि उद्धव साहेब हे दोघं बाळासाहेबांच्या विचाराने चालणारा माणूस आहे। बाळासाहेबांचं जे विचार होतं हिंदुत्वाचा आणि आपण महाविकास आघाडीचं पण आपला पण सेक्युलर हे विचार आहे। राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले तर ते चांगलेच होणार। राजकारणात काय होईल असं वाटतंय महाराष्ट्र राजकारणात? मागील 2 दशकापासून राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी यांचा दोघांचाही DNA एक असताना ते दूर का पळाले बा? शेतकऱ्यांच्या समस्या, युवकांच्या समस्या, राजकारणाचे प्रोग्राम साम्यता असून सारखेपणा असून सुद्धा हे व्यक्तिगत व्यक्तित्वासाठी आतापर्यंत दूर राहिले। आता येऊन राहिले आहे विदर्भ सोडून, विदर्भ पकडून महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण होईल असं मी चांगला म्हणतो। माझ्या शुभेच्छा ते लवकर एकत्र आले पाहिजे। फायदा होईल का विदर्भाला? महाराष्ट्र विदर्भाला फायदा आलाच पाहिजे आणि होईल असं मला वाटतंय। का बरं, कसा फायदा होईल? याचं कारण असं आहे की मागच्या 3 इलेक्शनच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या राजकीय अजेंडाचा प्रोग्राम होता, आता विदर्भासाठीच होता, ते त्यांनी डिक्लेअर केलं होतं, त्याच्यामुळे त्यांची आशा बळकावलेली आहे। तुम्हाला काय वाटतं, राज उद्धव एकत्र आले तर काय होईल आणि एकत्र यावं असं वाटते का? कसं आहे, पक्ष कोणताही असो, व्यक्ती कोणताही असो, कसं आहे सरकार कोणतंही असो, ह्या सगळ्या गोष्टी असताना जे रुलिंग सरकार आहे किंवा याच्या अगोदरचे सरकार होऊन गेलेत, आपल्या ग्रामीण भागात शेतकरी वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे आणि भारत देश आपला जर म्हटला तर शेतीप्रधान कृषीप्रधान देश आहे। तर ते राज आणि उद्धव एकत्र आले त्याचा फायदा होईल का? सांगतो, कृषीप्रधान देश आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रातले जे सरकारं बसतात यांचं राजसाहेब आणि उद्धव ठाकरे असो की शरद पवार साहेब असो की आणखीन कोणत्या पक्षांचे मोठे ज्येष्ठ कार्यकर्ते लोक, लीडर लोक असोत किंवा पक्ष असो, ह्या सगळ्यांमध्ये ज्या शेतकरी वर्गाने ह्या देशासाठी अपार कष्ट केले त्यांचा खूप मोठा फायदा व्हायला पाहिजे, त्यांनी जी उन्नती व्हायला, त्याची प्रगती व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचे सरकार आणि नेत्यांनी ते ठरवायला पाहिजे। तुम्हाला वाटते का राज उद्धव एकत्र यावे? येत असतील तर फारच चांगली गोष्ट आहे। याचा राजकारणावर काय परिणाम होईल असं वाटतंय? महाराष्ट्रात हित होईल असं मला वाटते। महाराष्ट्रात जसं पद्धतीने आजचं राजकारण सुरू आहे, देशातमध्ये राजकारण सुरू आहे, जर हे एकत्र येतील, उद्धव साहेब, राज ठाकरे आणि पवार साहेब सुद्धा एकत्र आले, हे धरतीपुत्र जर एकत्र येत असेल तर महाराष्ट्र हितासाठी खूप चांगली गोष्ट असेल। आणि राजकारणातील जे महाराष्ट्राचे लोक आहे, आता लोकांना विश्वास नाही आहे, कधी इकडे होते कोणी कधी तिकडे होते, जर हे एकत्र आले तर लोकांना विश्वास बसेल असं मला वाटते। उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी राज ठाकरेंनी एक प्रकारे तयारी दर्शवली आणि आता आमच्यामधले वाद भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र खूप मोठा आहे असं राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये म्हटलं। आणि राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी ठाकरेंनी सुद्धा अटी शर्तींसह तयारी दर्शवलेली आहे। भाजप एसएनसीला सोडा, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना यड घातलेली आहे। थोड्याच वेळामध्ये संजय राऊतांची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत काय बोलतात याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे, कारण कालपर्यंत मनसेनं जी मराठी भाषेवरून जी भूमिका घेतलेली होती त्याला संजय राऊतांनी टोले लगावलेले होते।